नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया बहुचर्चित चित्रपट छावाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, संतोष जोवेकर, विनीत कुमार सिंग. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन प्रवास दाखवला आहे. कथा सुरू होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू होतो आणि स्वराज पोरकं होतं. तेव्हा औरंगजेबला वाटायला लागतं की आता आपण दख्खन काबीज करू शकतो. पण छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूरवर हल्ला करून अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आता संभाजीराजे आलेत हे दाखवून देतात. मग औरंगजेब आणि शंभूराजे यांमध्ये कसा सामना सुरू होतो, औरंगजेब संभाजी राजांवर हल्ला करण्यासाठी दख्खनीत कसे येतात आणि तो शेवटचा भावनिक क्रूर शेवट आपल्याला या चित्रपटात दिसून येतो. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. छावा चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे अभिनय. विकी कौशलने शंभूराजेंची भूमिका लिलया पार पाडली आहे. तो दरारा, ती मजबूती, ते डायलॉग डिलिव्हरी सगळं जमून आलं आहे. बेस्ट परफॉर्मन्स आपण बोलू शकतो. नंतर अक्षय खन्नाचा आवाजच पुरेसा आहे औरंगजेबासाठी. त्याचा लुक, ते क्रूर डोळे औरंगजेब पुरेपूर दर्शवतो. यात सरप्राईज पॅकेजमध्ये विनीत कुमार सिंग, जो की अगली मुक्केबाज या चित्रपटात दिसला होता. त्यांनी केलेली कवी कलेश यांची भूमिका आपल्या लक्षात राहते. शंभूराजे आणि कवी कलेश यांमध्ये कवितांची जुगलबंदी हायलाइट पॉईंट या चित्रपटाचा आहे. त्यानंतर चित्रपटातील संवाद जबरदस्त आहेत. चित्रपटाची शेवटची 30-40 मिनिटं आपल्याला भावनिक करतात. इतकंच नव्हे तर त्या 30-40 मिनिटाचं एक दिग्दर्शन सुंदर झालं आहे. शेवटी निशब्द होऊन आपण थिएटर बाहेर पडतो. शंभूराजे यांचं बुऱ्हाणपूरमधील एंट्री सुद्धा मस्त आहे आणि ती अंगावर शहारे देते. आता बोलूया चित्रपटातील काही कमजोर बाबींबद्दल. छावा चित्रपटाचं संगीत हे कमजोर आहे असं आपण बोलू शकतो. गाणीही त्या त्या प्रसंगाला सूट होत नाहीत. बीजीएम पर मिश्र आहे. काही सीन्स यांना तो सूट होत नाही. काही ठिकाणी मिसमॅच वाटतं. त्यानंतर चित्रपटाचा फर्स्ट हाफ, त्याचा स्क्रीन प्ले ॲब्रप्ट वाटतो. मध्ये येणारे सीन्स लिंक तोडतात. त्यात शंभूराजांचा इतिहास 3 तासात दाखवता येणं शक्य नाहीये. त्यामुळे चित्रपट पळता ठेवला आहे. त्यामुळे चित्रपट फक्त युद्धांपुरता मर्यादित राहिला आहे. कॅरेक्टर डेव्हलपमेंट झालं नाहीये. त्यावेळीचं राजकारण, राजनीती, हेवेदावे, युक्त्या, मोहिमा, प्रजाकौशल्य हे सुद्धा दाखवलं पाहिजे होतं. नकाशांचा वापर इथे केला पाहिजे होता. शेवटी शंभूराजे नंतर महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात काय परिस्थिती निर्माण झाली, त्यांचं योगदान किती मोलाचं होतं याबद्दल थोडी माहिती द्यायला पाहिजे होती, जेणेकरून शंभूराजेंची माहिती अजून लोकांना समजेल. इंटरवल नंतरचं ते छुप्या युद्धांचा कोलाज जास्त दाखवला आहे, तो कमी करता आला असता. तर छावा चित्रपट टिपिकल बॉलिवूड पिरियड ड्रामा या साच्यातलाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा या चित्रपटामुळे जगाला शंभूराजांबद्दल माहिती मिळेल, महाराष्ट्राबाहेरील लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा आहे. तर हा होता रिव्ह्यू छावा या चित्रपटाचा. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.